हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल अमुचे जीवन अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. नमो संत नारायणा साधुराजा, त्वरेसे धावूनि तू भक्त काजा. अगा प्रेम भक्ती सदा श्री हरीची, अगा वाढवी माझी अंतरीची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदासी. आज या श्री संत नारायणजी महाराज आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि परमपूज्य गुरुतुल्य हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी, श्री संत एकनाथ महाराजांचे विद्यमान वंशज, तसेच हरिभक्त परायण परमपूज्य गुरुतुल्य पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या शुभाशीर्वादाने आणि तसेच हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज खरमाळे यांच्या प्रेरणेने शेखर महाराज जांभूळकर आमचे परमस्नेही, ही सर्व मंडळी एक पाऊलावर पाऊल चालून जावं अशी आहे. हे ज्या मार्गाने गेलेत त्याच मार्गाने आपण जर गेलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. अशी ही सर्व मंडळी, या सर्व मंडळीच्या सानिध्यात श्रावण मासानिमित्त भाविकांच्या भावनेतून, श्रमिकांच्या श्रमातून नामामृतानं वथमलेल्या या भक्तिमय वातावरणात अमृतातेही पैजा जिंके अशी ही प्रवचनमाला श्री ज्ञानेश्वरी या फेसबुक पेजवर संपन्न होते. या प्रवचन मालिकेत आतापर्यंत
अनेक साधुसंत, महापुरुष, विचारवंत, महंत अशा अनेकांच्या मुखातून आपण श्रवणपान केलेलं आहे, करत आहोत. फार गोड असा विषय आहे. ज्ञानेश्वरी विशेष चिंतन, अमृतातेही पैजा जिंगे. आज मी जो विषय मांडणार आहे तो विषय आहे ज्ञानेश्वरीतील श्री विठ्ठल. आपल्याला सहजच शंका आली असेल की ज्ञानेश्वरीतील विठ्ठल म्हणजे इतरही विठ्ठल आहेत. हो, अनेक ठिकाणी विठ्ठल आहेत. आमच्या गावात पण आहेत. वरच्या गल्लीमध्ये 4, खालच्या गल्लीत 4. त्या साईडच्या गल्लीमध्ये पण 4 आहेत. एक विठ्ठल तर वारकाचा शेतात जाऊन राहिलाय कोरोनाला भिवून. म्हणजे सगळे मिळून गावातले 12 आणि शेतात गेलेल्या विठ्ठलाला धरून वारका सगट 13. भरपूर आहेत. ज्ञानेश्वरीत आहे सुंदर विषय आहे. तोच विठ्ठल ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, प्रत्येक वस्तू आहे. शेळी आहे, तया पानियासे केले हुआवे गा. माळी पाण्याला जिथे घेऊन जातो तिथे ते पाणी जात असतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरीमध्ये माळी देखील आलेला आहे. प्रत्येक या जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही की ते ज्ञानेश्वरीत नाही. अहो, खराट्यापासून ज्ञानेश्वरीमध्ये सदा सुखाचे खराटे, प्रत्येक गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये. मग मला सांगा की संसारातल्या वास्तव नसलेल्या नाशिवंत स्वरूप असणाऱ्या जर गोष्टी त्या ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात तर वास्तव असणारा भगवंत, त्या पंढरीचा विठ्ठल नक्कीच असेल. तो का नाही? तो आहे. तो तुम्हाला कशा पद्धतीने आहे ते मला काही मुद्दे सांगायचे. की पंढरीचा पांडुरंग ज्ञानेश्वरीमध्ये कुठे येतो आणि तो कसा येतो आणि तो कशा पद्धतीने येतो. खरं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरी म्हणजेच विठ्ठल. ज्ञानेश्वर म्हणजेच विठ्ठल. आणि त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण ज्या सच्चिदानंद बाबाने लिहिलं ते सच्चिदानंद हे देखील विठ्ठलच आहेत. अहो, ज्ञानेश्वर म्हणजेच विठ्ठल, ज्ञानेश्वरी म्हणजेच विठ्ठल. कल्पना करा, ज्ञानेश्वरी या शब्दाचा संधी विग्रह केल्यानंतर काय अर्थ पाहायला सापडतो. ज्ञान अधिक ईश्वरी बरोबर ज्ञानेश्वरी. ईश्वरी ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. ईश्वरी ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी.
आणि विठ्ठल शब्दाचा अर्थ असा होतो, वित म्हणजे ज्ञान, वित म्हणजे ज्ञान आणि ठल म्हणजे स्थळ, जे ज्ञानाचं स्थळ आहे. वित म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे स्तंभ, जो ज्ञानाचा स्तंभ आहे, म्हणजे जो ज्ञान स्वरूप आहे, जे ज्ञानाचं स्थळ आहे, त्याला विठ्ठल असं म्हणतात. विठ्ठल या शब्दाची व्याख्या थोडक्यामध्ये की ज्ञानानं पूर्णपणे ओथंबून भरलेला म्हणजे विठ्ठल. मग ज्ञानेश्वरीमध्ये जर विठ्ठल ज्ञानाचं स्थळ असेल तर ज्ञानेश्वरी काही अज्ञानाचं स्थळ आहे? नाही. ज्ञानेश्वरी हे ज्ञानाचं तळ आहे, पूर्ण ज्ञान भरलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी म्हणजेच विठ्ठल. जसं विठ्ठल ज्ञानाचं स्थळ आहे, वित म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे स्थळ, ठल म्हणजे स्थळ, जे ज्ञानाचं स्थळ असणाऱ्या पांडुरंग स्वरूप असलेली ही ज्ञानेश्वरी ज्ञानाचं स्थळ आहे. आपण त्या ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये ज्ञान लोपलेलं आहे, ज्ञान आहे. म्हणून ज्ञानेश्वरी म्हणजे विठ्ठल. आणखी काय सांगायचं? अहो सच्चिदानंद, अहो हे ज्याचं स्वरूप आहे तो विठ्ठलच आहे. सच्चित आनंद हे ज्याचं स्वरूप आहे तो देखील विठ्ठलच आहे. म्हणजे ज्यांनी लिखाण केलं सच्चिदानंदाने तो प्रत्यक्ष पांडुरंग आहे. आणि ज्यांच्या मुखातून अमृत तुल्य असा ग्रंथ बाहेर आला असे श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज, हे कोण आहे? हे दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान पंढरीशी परमात्म्याचा अवतार. अवतार पांडुरंग नाव ठेवेले ज्ञानी. प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर आहे, दुसरं कोणी नसून प्रत्यक्ष विठ्ठल आहे पंढरीचा. आज विषय आहे की ज्ञानेश्वरीतील विठ्ठल. कल्पना करा की ज्ञानेश्वर महाराजच विठ्ठलाचं स्वरूप आहे. ज्या सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी लिहिली ते सच्चिदानंद स्वरूप असलेला विठ्ठलच आहे. आणि जी ज्ञानेश्वरी आहे, जे ज्ञानाचं स्थळ आहे, ते देखील विठ्ठलच आहे. काय भेद राहिला? गेले भेदा भेद निवारवली, काहीच भेद राहिला नाही. पण तरी देखील काही आणखी मला मुद्दे सांगायचे की ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठल कुठे कुठे येतो. विठ्ठलाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आलंय का? हो, आलेलं आहे. लक्ष देऊन आहे का? विठ्ठलाला अनेक साधू संत कानडा म्हणतात. काय म्हणतात? कानडा. कानडाऊ विठ्ठलो कर्नाटकू. कानडा येतो, कानडा राजा पंढरीचा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज देखील त्या विठेवर उभा टाकलेल्या पांडुरंगाला कानड म्हणतात. नाथबाबा तर भरपूर बोलले. तीर्थ कानडे देव कानडे, क्षेत्र कानडे पंढरी. तीर्थ कानड आहे, क्षेत्र कानड आहे आणि देवही कानड आहे. देव कानडे. जगद्गुरु तुकोबराय देखील अनेक ठिकाणी त्या विठ्ठलाला कानड म्हणतात. नामदेव महाराजांचं फार सुंदर अभंग आहे. नामदेवराय म्हणतात,
वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, विठ्ठल उघडा पंढरीये, विठ्ठल उघडा पंढरीये. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, त्या पांडुरंगाला अनेक साधू संतांनी कानड म्हटलेलं आहे. तो कानड आहे. आणि कानड्या त्या पांडुरंगाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये पाहायला सापडत. ज्ञानोबांनी भगवंताच्या मुखामधून असं वाक्य काढलेलं आहे की स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला ज्ञान सहज सांगणार आहे, पण तरी देखील ते गुह्य असल्यामुळे आणि तुला गुह्य आहे म्हणून हे सांगितल्यामुळे तुला कानडे वाटेल. एक लक्ष देऊन गोष्ट आहे का की पांडुरंग हा कानड आहे. पांडुरंग हा कानड आहे आणि पांडुरंग म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं स्थळ, ज्ञानाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजेच विठ्ठल आहे. आणि हे ज्ञान कानड आहे असं भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात. तुला वाटेल म्हणतात, कानड वाटेल तुला ज्ञान. ज्ञान म्हणजे पांडुरंग. 9व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. कानडे वाटेल तुझ, भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तुला कानडे वाटेल, थोडं अवघड वाटेल, तुला कळण्यास कठीण वाटेल, पण काळजी नको करू. तरी सांगेन ज्ञान सहज विज्ञानेस, काळजी नको करू. तुला कानड वाटेल, कळण्यास कठीण वाटेल, पण तसं काही होणार नाही, तुला मी सहज सांगतो. म्हणजे ज्ञान अर्जुनाला कानड वाटेल अशी शंका भगवान श्रीकृष्णाला आली. महाराज ज्ञान हे कानडच आहे, ज्ञान म्हणजे विठ्ठल आहे आणि विठ्ठल हे कानड आहे, हे सगळ्या साधू संतांनी सांगितले. हो महाराज 12व्या अध्यायामध्ये देखील वर्णन आलेलं आहे. हो जो कानडा विठ्ठल आहे त्याच ध्यान चिंतन ज्ञानी लोक करतात. काय म्हणालो मी? जो कानडा विठ्ठल आहे त्याचं चिंतन ज्ञानी लोक करतात असं वर्णन 12व्या अध्यायात आहे. आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरी एसी जे कानडे, काही सयाही सांगडे नव्हेची जे वस्तू. ज्ञानोबा म्हणतात जे प्रणवा पहिलीकडे आहे, ओंकाराच्याही पलीकडे, जे वैखरी एसी जे कानडे, काही सयाही सांगडे नव्हेची जे वस्तू. अरे त्या वस्तूला कुठली उपमा पण देता येत नाही, कुठल्याही वस्तूची सांगड घालता येत नाही. हे कानडी आहे. कानड्या वस्तूला कुठल्याही वस्तूची सांगड घालता येत नाही. वैखरी एसी जे कानडे, हे विठ्ठलच आहे महाराज. हा पांडुरंगच आहे. तो वैखरीच्या पलीकडे आहे. वैखरी एसी जे कानडे, काही सही सांगडे नव्हेची जी वस्तू. ते अक्षर जी अव्यक्त, ध्यानात घ्या. हे अक्षर म्हणजे दुसरं कोणी नाही, प्रत्यक्ष विठ्ठल आहे, प्रत्यक्ष पांडुरंग आहे. ते अक्षर जी अव्यक्त, निर्देश देश रहित सोहम भावी उपासित ज्ञानी जे. ज्ञानोबऱ्यांच्या उभ्या आहेत, 2 उभ्या खर्च केल्यात 12व्या अध्यायात.
अक्षर असणारा तो कानडा आहे, वैखरीला देखील कळत नाही. अक्षर म्हणजेच विठ्ठल आहे. अक्षर म्हणजे विठ्ठल आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की कानडा याचं चिंतन ज्ञानी लोक करतात. हे कानडा दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष पांडुरंग आहे, प्रत्यक्ष विठ्ठल आहे. जे वैखरी येसी जे कानडे, जे या शब्दाने या सर्व नामाने जी वस्तू दाखवली जाते, जे वैखरी येसी जे कानडे, ते विठ्ठल आहे, तो पांडुरंग आहे. म्हणून कानडा त्या शब्दावर चिंतन ज्ञानोबांनी अनेक ठिकाणी केलं असेल, पण माझ्या चिंतनामध्ये 9व्या अध्यायामध्ये आणि 12व्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी मला पाहायला सापडले. पंढरीचा कानडा असलेला पांडुरंग 9व्या अध्यायात आणि 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये टिपलेला आहे. वेळ भेटल्यास घ्या पाहू. दुसरा मुद्दा असा आहे की हा पांडुरंग आणखी कुठे ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे? खूप ठिकाणी. या पांडुरंगाचं 2 विभागाचं वर्णन ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. या पांडुरंगाला 2 भाग आहेत. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, क्षर अक्षर हे तुमचे विभाग, कासयाने जगदुरी धरा. पांडुरंगाला म्हणतात की देवा, क्षर आणि अक्षर हे तुझेच विभाग आहेत. 2 क्षर आणि अक्षर, क्षर आणि अक्षर हे तुझेच विभाग आहेत. किती खूप सुंदर विषय आहे. क्षर आणि अक्षर याचा विषय आलेला आहे ना 15व्या अध्यायामध्ये. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थो क्षर उच्यते. या पांडुरंगाच्या 2 विभागाचं वर्णन क्षर आणि अक्षर 15व्या अध्यायात आलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये पांडुरंगाच्या 2 भागाचं वर्णन आहे. क्षर कशाला म्हणतात आणि अक्षर कशाला म्हणतात. एवं जीव चैतन्य अघवे हे क्षर पुरुष जाणावे, आता रूप करू बरवे अक्षरासी. जीव चैतन्य जे आहे त्याच्यामध्ये आपण येतो. जनावर, प्रत्येक जातीतला, प्रत्येक प्रांतातला, प्रत्येक धर्मातला व्यक्ती, अहो प्रत्येक जीव, त्याच्यामध्ये शेळी, मांजर, कुत्रे, वाघ, सिंह, हरण, ह्या सगळ्या गोष्टी त्या जीव चैतन्यामध्ये. जो जीव चैतन्य आहे त्याला अक्षर पुरुष म्हणतात. एवं जीव चैतन्य अघवे, हे सर्व जीव चैतन्य अक्षर पुरुष आहेत. आणि हे सर्व ज्या ठिकाणी लोप पावतात त्या ठिकाणाला अक्षर पुरुष म्हणतात. ते ठिकाण म्हणजे अक्षर पुरुष. पहा किती खूप सुंदर विषय मांडलेला आहे.
ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये क्षर आणि अक्षर पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. आणि हे क्षर आणि अक्षर पुरुष हे दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष विठेवर उभा टाकलेला पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. कारण जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. मी पुनश्चदा सांगतो, सिद्धांत असल्यामुळे की क्षर अक्षर हे तुमचे विभाग, कासयाने जग दुरी धरा. किती खूप सुंदर विषय. अहो, पांडुरंगाच्या दोन्ही विभागाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये, क्षर आणि अक्षर पुरुष. खूप सुंदर विषय. काय खूप सुंदर विषय. तिसरा मुद्दा आहे का की ज्ञानेश्वरीमध्ये पांडुरंग असा कुठे आलेला आहे का? योग्यांच्या ध्यानात न येणारा जर कोण असेल तर तो पंढरीचा पांडुरंग. महाराज म्हणतात, योगियांच्या ध्यानी धाताना तुडसी, तो आम्हा पासी मागे पुढे, नामा म्हणे जीवे करीण निंबलोण, विटे सहित चरण बुवाळी. त्या पांडुरंगाला नामदेवराय म्हणतात की तू योग्यांच्या ध्यानामध्ये लवकर येत नाहीस. महाराज, योग्यांच्या ध्यानात न येणारा जर कोण असेल तर तो विठेवरचा पांडुरंग. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पहा, योगियांची मानसे उमरडूनी जाय, हे वाक्य कोणाचं वर्णन करतं? योगियांची मानसे उमरडूनी जाय, स्वतः भगवान सांगतात. तोच पांडुरंग आहे जो योग्यांच्या ध्यानात येत नाही, योग्यांच्या मनामध्ये येत नाही. तोच पांडुरंग आहे. म्हणून जो योगियांच्या ध्यानामध्ये येत नाही तो पांडुरंग ज्ञानेश्वरीमध्ये योगियांची मानसे उमरडोनी जाय 9व्या अध्यायामध्ये आहे विषय हा. खूप सुंदर. काय विषय सुंदर सुंदर आलेत महाराज. अहो, ते ज्ञानेश्वरीमध्ये कुठे पांडुरंग नाही, सगळा पांडुरंगच आहे. हो, खूप सुंदर. आणि मला बाळासाहेब महाराजांनी सांगितलं की सोमेश्वर महाराज, तुम्ही ज्ञानेश्वरीतला विठ्ठल एकादशीच्या महान पर्व काळावर मांडल का? मी म्हणालो ठीक आहे, भगवंताची इच्छा. त्यांना मी फार जास्त नाही बोललो, पण एवढं मात्र नक्कीच म्हणालो, अर्थ बोलाची वाटप आहे. महाराज, तुमच्या मुखातून शब्द निघावा आणि त्या पाठीमागे अर्थ धावत यावा. अर्थ बोलाची वाटप. महाराज, त्या ज्ञानेश्वरीमध्ये पांडुरंग अनेक ठिकाणी पाहायला सापडतो. ज्ञानाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे विठ्ठल. मग ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाचं स्वरूप कुठं सांगितलं नाही का? ज्ञानाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे विठ्ठल. ज्ञानाचा स्तंभ, वीत म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे स्तंभ. ज्ञानाचा स्तंभ म्हणजे ज्ञानाचं मूर्तिमंत एक वस्तू, ज्ञानच समजा. ज्ञान स्वरूप, ज्ञानाचं मूर्तिमंत स्वरूप, ओथंबून भरलेलं ज्ञान म्हणजे विठ्ठल. मग हे ज्ञानाचं स्वरूप ज्ञानेश्वरीमध्ये कुठंच नाही आलं, अनेक ठिकाणी आलंय, अनेक ठिकाणी. तरी पण 7व्या अध्यायामध्ये खूप सुंदर आले. झाकती जाणीवेचे डोळे. महाराज, हेच ज्ञानाचं स्वरूप आहे. झाकती जाणीवेचे डोळे. अहो, जाणीवच संपून जाते.
तिथे जाणीवच राहत नाही, अंतःकरण वृत्तीच संपते, नाही जाणीव राहत. हेच ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि ज्ञानाचं स्वरूप म्हणजेच विठ्ठल आहे. जिथे जाणीव नाही तेच पांडुरंग आहे. जिथे जाणीव नाही तोच विठ्ठल आहे. तोच विठेवरचा भगवान पंढरीश परमात्मा. आले वर्णन 7व्या अध्यायामध्ये. झाकती जाणीवेचे डोळे, हेच ज्ञानाचं स्वरूप आहे. हेच विठ्ठलाचं स्वरूप मानले ज्ञानोबरांनी. आणखी एक मुद्दा आहे का? भक्ताला भवसिंधूतून तारून नेणारा जर कोण असेल तर तो पांडुरंग आहे. प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानाम. आद्य गुरु शंकराचार्यांनी पण खूप सुंदर वर्णन केले. पण भवसिंधूतून तारून नेणारा हा विठ्ठल आहे. जगद्गुरु तुकोबारांचं गाथा प्रकरण उघडून पहा. त्या गाथा प्रकरणामध्ये पाहायला सापडतं की सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात सगळ्यांना की तुम्ही सारासार विचार करा आणि कंठामध्ये नाम धरा. नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नामस्मरण कंठामध्ये धरा. काय आहे हो त्याचा परिणाम? विठ्ठलाचं नामस्मरण कंठामध्ये धरल्यानंतर त्याचा परिणाम काय? तुकोबारे सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. त्या विठोबाचं चिंतन कराल तर भवसिंधू सारखा दुर्घट सागर तुम्ही तरून जाल. म्हणजे भवसिंधूतून तारून नेणारा हा पांडुरंग आहे. भवसिंधूतून तारून नेणारा हा पांडुरंग आहे. पहा, लक्षात ठेवा. धावून येतो भक्त या संसार रूपी सागरात बुडेल म्हणून त्याला हाताला धरून त्या सागरातून पहिलं तीराला घेऊन जातो, धावून येतो. पुन्हा एकदा आहे का? भक्ताला भवसागरातून तारून नेण्यासाठी धावून येणारा जर कोण असेल तर तो पंढरीचा पांडुरंग. ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं सापडतो 12व्या अध्यायात. ज्ञानोबांनी गोबी खर्च केली त्यावर. म्हणून निगा पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी त्यांची या गावा धावतू आलो. अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की देवा, तुम्ही चालतही आला नाहीत, पळतही आला नाहीत, धावत आलात, काय विशेष आहे? कारण विशेष असल्याशिवाय मनुष्य धावत शकत नाही, धावत नाही. हा, बैल ज्यावेळेस नांगराला लावतात ना त्यावेळेस ते पळत नसतात, चालतात. आणि सायंकाळची वेळ झाली आणि ते घराकडे निघाले की पळत येतात, चालत येत नाही. परंतु ज्यावेळेस नाकात वारं शिरतं त्यावेळेस खूप धावतात, खूप धावतात. मला सांगायचा मुद्दा हा आहे की विठेवरचा पांडुरंग भक्ताला या भवसिंधूतून तारून नेण्यासाठी धावून येतो. धावसी लवलाही शाखा देठ घेऊनी, पांडुरंगे ओ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ओ पांडुरंगे. किती सुंदर अभंग आहे. पांडुरंगे ओ पांडुरंगे. पांडुरंगाला म्हणतात की अरे देवा, तूच शाखा देठ घेऊन धावसी लवलाही. तू धावत आलास रे, धावत आलास.
म्हणजे भक्ताला भवसागरातून तारण्यासाठी धावून येणारा तो विठ्ठल ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये स्वतः सांगतोय की मी का धावून आलो. अर्जुनाला सांगतोय की त्या भक्तांना तारून नेण्यासाठी आलोय. भवसिंधूचे माझे कवनासी धाकून उपजे तेथ जरी की माझे भीती हन. अरे खूप गोड विषय. स्वतः विठ्ठल अर्जुनाला बोलतोय, अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना या भवसिंधूला पाहून कोण भेट नाही, कोणाला भीती वाटत नाही. म्हणून माझे भक्त या सागराला भिवून घाबरतील, भीतील, म्हणून मी धावत आलो. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्यांच्या गावा धावत आलो. अहो स्वतः भगवंत धावत आला. अर्जुनाने प्रश्न केला का धावत आला, तर भगवंताने उत्तर दिलं की मी त्या भवसागरातून भक्तांना तारून नेण्यासाठी आलो. हा पंढरीचा विठ्ठलच आहे, पांडुरंग आहे, हा दुसरा कोणी नाही. दुसरा एक मुद्दा आहे का, वेळ कमी आहे, मी जास्त चिंतन नाही करू शकत, तरी देखील आद्यगुरु शंकराचार्य पांडुरंगाष्टकामध्ये अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकम तुरियम, त्या पांडुरंगाला परमधाम म्हणतात. मग या परमधामाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आलेले 15व्या अध्यायातच. न तद्भासिते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवान म्हणतात ते धाम असं आहे की परमधाम आहे. या परमधामाचं वर्णन आलेले. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात की पांडुरंग म्हणजे परमधाम आहे आणि या परमधाम असणाऱ्या पांडुरंगाचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये देखील आले. ज्ञानोबाराय देखील म्हणतात की या परमधामाला जर एकदा व्यक्ती पोहोचला तर तो पुन्हा परत येऊ शकत नाही. यावर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत देतात, खूप सुंदर दृष्टांत आहे. ना तरी साकरेचा मागवता बुद्धिमंतपणी ही करिता परी ऊस नव्हे पंडुसुताजी या परी. ज्ञानोबाराय म्हणतात एकदा शेतातला ऊस कारखान्यात गेला आणि त्या कारखान्यामध्ये त्या ऊसाची साखर झाली की ती पुन्हा साखरेचा ऊस नाही होत, ऊसाची साखर होईल. पण साखरेचा पुन्हा बुद्धिमान पुरुषाने जरी प्रयत्न केला तरी ती शक्य नाही. ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे ही करिता परी ऊस नव्हे पंडुसुताजी या परी. पुन्हा ते ऊस नाही होणार. एकदा ऊसाची साखर झाली की पुन्हा त्या साखरेचा ऊस नाही होणार. एकदा मनुष्य त्या परमधामाला पोहोचला की पुन्हा तिथून न निवर्तनते, पुन्हा तिथून परत नाही. अशा परमधामाचं वर्णन ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायात केले. हे परमधाम कोण आहे? परमधाम आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात त्या विटेवरचा पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. परमधाम कैवल्यम. महाराज त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्या पांडुरंगाविषयी काय बोलायचं आहे? त्या विठ्ठलाच्या संदर्भामध्ये खूप काही आहे, खूप काही. एक लक्ष देऊन आहे का, गीता नावाचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये अनेक प्रश्न अर्जुनाने विचारले आणि त्या अनेक प्रश्नांना उत्तर भगवंताने दिलेलं आहे. तो भगवंत कोण आहे? अर्जुनाच्या अनेक प्रश्नांना उत्तर देणारा भगवंत कोण आहे? अहो तो विठ्ठल आहे, तो श्रीरंग आहे असं ज्ञानेश्वरी सांगते. पहिल्या अध्यायामध्येच गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंग अर्जुनेसी. अहो तो जो अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो
तो श्रीरंग आहे. हे विठेवरचा पांडुरंग श्रीरंग आहे महाराज. तुकोबारायांचे अभंग पहा. वाड वेळ झाला उहा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. तुका म्हणे आई श्रीरंगे विठाबाई. अहो तो विठ्ठलालाच श्रीरंग म्हणतात. तो विठ्ठलच श्रीरंग आहे. श्रीरंग म्हणजे काय असं काही आपल्या गावातला नाही. श्रीरंग म्हणजेच तो विठेवरचा पांडुरंग. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय फुललासी पतंगे. या अभंगाचं शेवटचं चरण आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुदरा. महाराज त्या विठ्ठलाचंच नाव आहे श्रीरंग. आणि हाच श्रीरंग अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो गीता नावाच्या प्रसंगात. गीतात्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसे. अर्जुनाने अनेक प्रश्न केले महाराज. मी जास्त काही बोलणार नाही, पण तरी देखील एक मला आठवला म्हणून सांगतो. अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात सुरुवातीलाच प्रश्न केला आहे भगवंताला. अर्जुन भगवंताला म्हणतो की देवा, तुम्ही मला कर्म मार्गापेक्षा ज्ञान मार्ग श्रेष्ठ म्हणून सांगताय. मला निश्चित सांगा देवा, तू मला कर्म मार्गापेक्षा ज्ञान मार्ग म्हणून श्रेष्ठ म्हणून सांगतोस आणि मला अनेक दोषांनी युक्त असलेल्या कर्म मार्गाला प्रवृत्त का करतोस? कर्म मार्ग करण्यास किंवा कर्म मार्गात मला तू प्रवृत्त का करतोस? अनेक दोषांनी युक्त असलेलं हे कर्म मार्ग, आणि आणखीन सांगतोस ह्या कर्म मार्गापेक्षा ह्या कर्मापेक्षा हे ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणून. हे तुझं काय चाललंय नेमकं? मला सांगतोस कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे आणि मला कर्मात प्रवृत्त करतोस. हे प्रश्न विचारले. अहो अर्जुनाने अनेक प्रश्न विचारले, पण मी एक प्रश्न मांडतो की ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात पहिल्यांदाच प्रश्न केलाय अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला, की भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विचारतोय की मला निश्चित सांग, मला भ्रम निर्माण होतोय. त्याला उत्तर महाराज भगवंतांनी दिलेलं आहे. श्रीरंगाने उत्तर दिले महाराज. श्रीरंग संवादला श्रीरंग. श्रीरंग म्हणजे हा पांडुरंग महाराज. हा पांडुरंग उत्तर देतोय अर्जुनाला की अर्जुना बरोबर आहे रे, पण तुला एक सांगतो मी, हे कर्म मार्ग आणि जे ज्ञान मार्ग आहेत, म्हणजे हे कर्म आणि ज्ञान हे दोघांचंही फळ मात्र एकच आहे. लक्ष देऊन ऐका. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर हा श्रीरंग असलेला पांडुरंग देतोय. मला हे सांगायचे. आणि तो पांडुरंग बोलायला लागला की पांडुरंग बोलतोय की अर्जुना, कर्म आणि ज्ञान हे दोन्हीही एकच फल देतात. हो, पण एवढं मात्र निश्चित आहे की ज्ञान हे लवकर फळ देतं आणि कर्म थोडं उशिरा देतं. तुम्हाला मी आपल्या भाषेमध्ये सांगतो, एकदम साध्या भाषेमध्ये. ज्ञान म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय? वेळ कमी आहे तरी देखील सांगतो. मला आठवला दृष्टांत म्हणून. शाळा असते आपल्या गावामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये शाळा आहे. आता कोरोनामुळे सध्या बंद आहेत म्हणा, पण शाळेच्या इमारती बंद आहेत. पण शाळेमध्ये जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान मात्र जेवढं होईल तेवढं प्रयत्नपूर्वक प्रत्येक शिक्षक त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हेही आपण विसरायला नको. ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा हा होता की शाळेमध्ये पहिलीचा वर्ग असतो, दुसरीचा वर्ग असतो आणि तिसरीचा वर्ग असतो. जो पहिलीचा असतो मुलगा, पहिलीच्या वर्गात, त्या मुलाला दुसरीत जाऊनच तिसरीत जाता येतं. डायरेक्ट तिसरीत नाही जाऊ शकत. दुसरीला जाऊनच, दुसरीच्या वर्गात जाऊनच तिसरीच्या वर्गामध्ये जातो पहिलीच्या वर्गातला विद्यार्थी. पहिलीचा वर्ग म्हणजे कर्म मार्ग आणि दुसरीचा वर्ग म्हणजे ज्ञान मार्ग.
पण एक लक्षात ठेवा की पहिलीच्या वर्गातल्या विद्यार्थ्याला दुसरीचा वर्ग जाऊन तिसरीच्या वर्गामध्ये प्रवेश घेता येतो. मग याचा अर्थ दुसरीच्या वर्गातला मुलगा डायरेक्ट तिसरीच्या वर्गात जातो का? नाही. तो देखील व्यक्ती पहिलीच्या वर्गामध्ये पास झाल्यानंतरच हा दुसरीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याने. म्हणजे दुसरीच्या वर्गातला देखील विद्यार्थी पहिलीच्या वर्गात जाऊनच आलेला आहे. किती खूप सुंदर उदाहरण आहे. पुन्हा येत आहे का की ज्ञान मार्ग म्हणजे दुसरीचा वर्ग आणि कर्म मार्ग म्हणजे पहिलीचा वर्ग. ज्ञान मार्गातल्या व्यक्तीला मोक्ष लवकर प्राप्त होतो, पण कर्माला सोडून नाही. त्याने ती पायरी चढलेली असते म्हणून त्याला लवकर तिसरीचा वर्ग घडतो. तिसरीचा वर्ग म्हणजे फळ समजा मोक्ष. पण कर्म मार्गातल्या व्यक्तीला चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्म करावं लागतं आणि नंतर त्या ज्ञान मार्गात जाऊनच मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी लागते. पण ज्ञान मार्गातला व्यक्ती अगोदरच चित्तशुद्ध करून घेतलेला असतो. चित्तशुद्धी त्याची झालेली असते म्हणून त्याला ज्ञान सहज प्राप्त होतं. तुम्हाला सोपं उदाहरण सांगितलं की ज्ञान मार्ग म्हणजे दुसरीचा विद्यार्थी, दुसरीचा वर्ग आणि कर्म मार्ग म्हणजे पहिलीचा वर्ग. पहिली पायरी कर्माची, दुसरी पायरी ज्ञानाची, तिसरी पायरी मोक्षाची. डायरेक्ट कर्म करूनही मोक्ष नाही भेटत. ज्ञानाला विसरून नाही ज्ञानेन मोक्ष. खूप सुंदर त्याला उत्तर दिलेलं आहे. स्वतः भगवान पंढरीशी परमात्मा श्रीरंगाच्या रूपाने श्रीरंग महाराज तिथे उत्तर देतोय. संवादला श्रीरंगो. अनेक प्रश्नांना महाराज ज्ञानेश्वरीमध्ये किती खूप सुंदर प्रश्न होता अर्जुनाचा आपण पाहिला आणि त्याला उत्तरही श्रीरंगानं माझ्या पांडुरंगानं किती खूप सुंदर दिले की विठ्ठल सांगतोय अर्जुना की अरे हे कर्म मार्ग म्हणजे पहिलीचा वर्ग आहे आणि ज्ञान मार्ग म्हणजे दुसरीचा वर्ग आहे. हो, कर्म मार्गाला विसरून ज्ञान मार्गी मोक्ष प्राप्त नाही करून घेऊ शकत. महाराज ज्ञानोबा आहे याच्यावर भाषांतर करत असताना एक उदाहरण देतात. खूप एक मला आठवलं म्हणून सांगतो. खूप सुंदर उदाहरण आहे. ते पक्षाचं उदाहरण सांगतात. उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगे नर किवी तैसा पावे वेगा. ज्ञानोबा उदाहरण देतात. पहिलीच्या वर्गातला म्हणजे माणूस आणि दुसरीच्या वर्गातला म्हणजे पक्षी. तर तिसरीच्या वर्गात दुसरीच्या वर्गातला लवकर जातो म्हणजे पक्षी हा फळापर्यंत लवकर जातो. मी रूपकात्मक सांगतो तुम्हाला की पक्षी डायरेक्ट फळापर्यंत जातो पण माणूस जाऊ शकतो का? पक्षी फळाशी झुंबे जैसा डायरेक्ट, पण माणूस कुठलाही व्यक्ती नाही जाऊ शकत. कुठल्याही व्यक्तीला पहिल्यांदा खोडापर्यंत जावं लागेल, बुडापर्यंत झाडाच्या. नंतर एका एका फांदीवर पाय देऊन तो फळापर्यंत पोहोचेल. पण निश्चित ठाकी त्याला वेळ लागेल पण तो त्या फळापर्यंत जाऊ शकतो. फळ मात्र एकच आहे. पक्षी डायरेक्ट जातो फळापर्यंत आणि माणूस मात्र फांदी फांदीने जातो. दुसरीचा मुलगा डायरेक्ट तिसरीच्या वर्गात जातो पण पहिलीच्या मुलाला दुसरी पार करून तिसरीच्या वर्गात जावं लागतं, वेळ लागतो. फरक एवढाच आहे. तर ज्ञानमार्गी ज्ञान हे पक्षासारखं दुसरीच्या वर्गातल्या सारखं डायरेक्ट पोहोचत, पण कर्म मात्र कर्म मार्गामध्ये डायरेक्ट न पोहोचता माणसासारखं, जसा माणूस फांदी फांदीने फळापर्यंत पोहोचतो किंवा जसा पहिलीचा विद्यार्थी पहिली पास करून दुसरीमध्ये प्रवेश घेतो, दुसरी पास करून तिसरीमध्ये प्रवेश त्याचा होतो, थोडा वेळ लागतो. असा हे कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग आहे. महाराज एवढं समजून सांगणारा कोण आहे हो?
मी इतकं विस्तारपूर्वक का सांगितलं, याचं कारण हे आहे की माझा पांडुरंग एवढं समजून सांगतो अर्जुनाला. अशा विविध प्रश्नांना, ज्ञानेश्वरीत आलेल्या अनेक प्रश्नाला अर्जुनाच्या भगवान पंढरीशी परमात्मा संवादला श्रीरंग. तो श्रीरंग माझा जो तुकोबारायांनी मांडलेला आहे, जो विठेवर उभा टाकलेला आहे, तो श्रीरंग अर्जुनाच्या अनेक प्रश्नांना उत्तर देतो. तोच श्रीरंग आहे महाराज, तोच विठेवरचा पांडुरंग तिथे अर्जुनाला उभा टाकून कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग सांगतो. दुसरा कोणी नाही. जो श्रीरंग सांगतोय तो श्रीरंग दुसरा कोणी आहे का महाराज? या विठ्ठलाबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये खूप काही आहे, खूप काही. महाराज हे जो विठ्ठल आहे ना, तो उघड ब्रह्म आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. उघड ब्रह्म आहे. आणि हे उघड ब्रह्म म्हणजे पांडुरंग. लक्ष देऊ नये का? उघड ब्रह्म म्हणजे पांडुरंग. मग हे उघड ब्रह्म ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात आहे. हे सर्वस्व अमुचे गुढ, परी दाविले तुझ उघड. महाराज आमचं जे गुढ आहे ना, ते तुला उघड करून दाखवलं. गुढ म्हणजेच ब्रह्म. गुढ म्हणजे काय? ब्रह्म. भगवान सांगतात, काजी मी अधिष्ठिया प्रकृती, होती चराचराची संभूती. काय गुढ आहे? गुढ म्हणजे नेमकं काय? गुढ म्हणजे थोडक्यामध्ये सांगतो, गुढ म्हणजे हे आहे की गुढ म्हणजे ब्रह्म, आणि हे ब्रह्म उघड करून अर्जुनाला दाखवलं, म्हणजे उघड ब्रह्म दाखवलं. आणि हे उघड ब्रह्म म्हणजेच हे पांडुरंग विटेवरचा विठ्ठल आहे. भगवंतांनी उघड करून दाखवलं, गूढ दाखवलं, गूढ उघड करून दाखवलं. भगवान म्हणतात अर्जुनाला, अर्जुना की मी अधिष्ठान रूपाने त्या प्रकृतीचा मी अंगीकार केल्यानंतरच या चराचराची उत्पत्ती होते. ती स्वतंत्र काहीच करू शकत नाही. पण एक मात्र निश्चित आहे, मी त्या भूतामध्ये नाही आणि भूत मात्र माझ्या ठाई आहेत. हेच गूढ तुला मी उघड करून दाखवलं. महाराज हे ब्रह्माचं वर्णन नाही, गूढ असलेलं ब्रह्म भगवान पंढरीश परमात्म्याने अर्जुनाला उघड करून दाखवलं. हे उघड ब्रह्म हे पांडुरंगाचंच वर्णन आहे. शेवटचा मुद्दा सांगतो, वेळ संपत आलेला आहे. पंढरीचा पांडुरंग तो वैकुंठाचा राणा आहे. पंढरी म्हणजे वैकुंठ. पंढरी वैकुंठ भूमीवरी. आणि या वैकुंठीचा राजा म्हणजे, या पंढरीचा राजा म्हणजे पांडुरंग आहे. पंढरी म्हणजे वैकुंठ आणि त्या पंढरीचा राजा म्हणजे वैकुंठाचा राजा, म्हणजे वैकुंठाचा राणा म्हणजे विठ्ठल आहे. कानडा राजा पंढरीचा. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, ज्याचे गरजेता पवाडे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. 6-6-18 झाला. त्या विठ्ठलाला पंढरीचा राणा म्हणतात. पंढरी म्हणजे वैकुंठ आहे आणि वैकुंठाचा राजा हा पांडुरंग विठ्ठल आहे. आणि हाच वैकुंठाचा राणा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात पहिल्या अध्यायात. काय वर्णन करू म्हणतात, जेथ अश्व वाहकू आपण, वैकुंठीचा राणा जाण. ज्ञानोबाराय वर्णन करत असताना त्या महाभारताच्या युद्धातलं ज्यावेळेस रथाचं वर्णन करतात अर्जुनाच्या, त्यावेळेस त्या रथाचं वर्णन काय करू म्हणून सांगतात, त्या रथाचा जो सारथी आहे, जो घोडे हाकतो, तो प्रत्यक्ष वैकुंठाचा राणा आहे. म्हणजे काय? वैकुंठाचा राणा म्हणजे काय? वैकुंठाचा राणा म्हणजे हा पंढरीचा राजा. पंढरी म्हणजे वैकुंठ आणि राजा म्हणजे राणा. तो हा पंढरीचा राणा.
वैकुंठीचा राणा आणि पंढरीचा राणा एकच. मग हा पांडुरंग तिथे सारथी म्हणून काम करतोय. महाराज अशी अनेक उदाहरणं पाहायला सापडतात. खरं पाहायला गेलं तर पांडुरंग कळत नाही हे आपला विषय झाला. तो कानडा आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि खरंच कळत नाही. महाराज का कळत नाही माहितीये का? खूप महाराज शास्त्रामध्ये अशी अनेक कारणं सांगितलीत माणसाला का गोष्टी कळत नाहीत. थोडक्यामध्ये सांगतो की पांडुरंग हा कानडा का आहे. भरपूर खूप वर्णन झालं. पांडुरंग ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि खरं पाहायला गेलं तर महाराज तो परिपूर्ण अंगाने मला कळेलच असं नाही आणि तो मी परिपूर्ण प्रमाणे मांडेलच असंही निश्चित नाही. खूप कठीण आहे महाराज, कळण्यास कठीण आहे. का कठीण आहे? तो एकदम जवळ आहे म्हणून. कारण एकदम जवळची वस्तू माणसाला कळत नाही. शास्त्र सांगतं अति परिचयात आवड. महाराज संत संगती न करावा वास एखादा गुणदोष येईल. महाराज साधू संतांच्या संगतीत राहिला पाहिजे, गेलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. स्वहिता कारणे संगती साधूची, पण जास्त जवळ नको. नमस्कार दुरून करावा, जास्त जवळ नको. का? कळत नाही. जास्त जवळ आलेल्या वस्तूची किंमत नसते. घरकी मुरगी डाल बरा. म्हणून जी गोष्ट जवळ असते ती कळत नाही. महाराज पांडुरंग इतका जवळ आहे की हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू. महाराज तो इतका जवळ आहे ना म्हणून कळत नाही. खूप जवळ आहे आपल्या म्हणून कानडा आहे. आणि दुसरं एक वाक्य महाराज तो खूप दूरही आहे कारण ते प्रत्यक्ष ब्रह्म आहे. परिहुनी परी वैखरीहुनी दुरी दुरीहुनी दुरी आहे ब्रह्म. आपण ज्ञानेश्वरी आपल्या हरिपाठामध्ये अभंग पाहतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ते ध्यान विटेवर उभा आहे. ते हे सर्वनाम ज्याच्याकडे निर्देश करतं ते ब्रह्म आहे महाराज. म्हणून कळण्यास खूप कठीण आहे. ते दूर असल्यामुळे आणि एकदम जवळ असल्यामुळे. म्हणून कानड या पांडुरंगाचं ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी चिंतन आलेले. या श्रावण मासानिमित्त एकादशी निमित्त जे काही 2 शब्द बोलण्याचा योग आला, भगवंतानी बुद्धी दिली. खूप सुंदर वाटलं. काय महान वक्ते ऐकलं. पुरुषोत्तम दादा पाटील महंत, हरिभक्त परायण, श्री संत एकनाथ महाराजांचे विद्यमान वंशज, शांती ब्रह्म नाथ बाबा यांचे विद्यमान वंशज, हरिभक्त परायण गुरुतुल्य योगीराज महाराज गोसावी, बाळासाहेब महाराज खरमाळे, शेखर महाराज असे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असे अनेक महात्मे हे माझ्या समोर ऐकायला बसले. प्रणाम. तुम्ही महिषाची या मूर्ती, मी दुबळारची तसे भक्ती. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. येथ माझे जी उरले पायिक पण. जेवढं होईल तेवढं मी भगवान पंढरीशी परमात्मा पांडुरंग विठ्ठल ज्ञानेश्वरीत कसा आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही चूक भूल असेल तर मनापासून सांगा. भगवंताची इच्छा, भगवंताच्या इच्छेने 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. श्रावण महिना, एकादशी आणि ह्या कोरोनामुळे आणखीन कोणाला जाता येत नाही बाहेर. पण परमार्थ थांबत नसतो. जो थांबतो त्याला संसार असं म्हणतात आणि जो थांबतच नाही त्याचं नाव परमार्थ. महाराज मोक्ष प्राप्त झाल्यानंतरही जो थांबत नाही त्याचं नाव परमार्थ. मुक्तीवरी भजन युक्त. वेळ कमी आहे, विषय फार वाढतो. पण या कोरोनासारख्या संकटकालीन परिस्थितीत देखील ही अमृताती ही पैजा जिंके ही प्रवचन मालिका आज सर्व समाजापर्यंत पोहोचत आहे. त्यामध्ये एकादशीची सेवा माझ्याकडे. इथेच मी थांबतो आता.
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत नारायणजी महाराज की जय.